संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना पकडा, 50 लाख रुपयांनी 5 एकर जमीन जिंका, कुणी केली घोषणा। नमस्कार, मी गणेश शिंदे आणि आपण पाहतात राजमुद्रा न्यूज लाईव्ह। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राज्यात वातावरण तापलं आहे। दरम्यान संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांचं एन्काउंटर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला 50 लाखाचे बक्षीस जाहीर केलं आहे। सध्या राज्यभरात गाजत असलेल्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी संपूर्ण राज्यात आंदोलन होत आहेत। या घटनेतील मुख्य आरोपीचा एन्काउंटर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला तब्बल 50 लाख रुपयाचे रोख बक्षीस आणि 5 एकर बागायत शेती देणार असल्याचे लेखी प्रतिज्ञापत्र माढा तालुक्यातील वळसिंगे गावचे शेतकरी कल्याण पाटील बाबर यांनी दिले आहे। बाबर यांनी स्टॅम्प पेपरवरती दिलेली ही लेखी प्रतिज्ञापत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहेत। कल्याण बाबर यांच्या या आगळ्या वेगळ्या बक्षिसांची व प्रतिज्ञापत्राची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। अलीकडेच बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे। त्यांच्या हत्येमागे राजकीय लोक असल्याची चर्चा आहे। संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करावी या मागणीसाठी राज्यभरात आंदोलने निदर्शने केली जात आहेत। याच संदर्भातील नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये देखील राज्यातील अनेक आमदारांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केला आहे। त्यानंतर आता माढा तालुक्यातील वडसिंगे येथील शेतकरी कल्याण बाबर यांनी संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपीला एन्काउंटर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला चक्क 50 लाख रुपयाचे रोख व 5 एकर बागायत जमीन देणार असल्याचे बक्षीस जाहीर केले आहे। शेतकरी कल्याण बाबर यांनी जाहीर केलेल्या या बक्षिसाची आता राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे। कल्याण बाबर हे वडसिंगे येथील मोठे व प्रतिष्ठित 125 एकर जमिनीचे बागायतदार आहेत। त्यांच्याकडे वडिलोपार्जित सुमारे 125 एकर शेती आहे। संपूर्ण शेती ही बागायती आहे। जवळपास 2.5 ते 3 हजार टन ऊस त्यांचा दरवर्षी गाळपला जातोय। याशिवाय इतर फळबागांचे क्षेत्र देखील मोठे आहे। कल्याण बाबर यांना देखील अशाच प्रकारच्या स्थानिक गावगुंडाकडून त्रास झालेला आहे। गावगुंडाकडून होणारा त्रास किती भयानक असतो यांची त्यांना जाणीव असल्यानंतर त्यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील आरोपींचा एन्काउंटर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना हे बक्षीस जाहीर केलं आहे। कारण का गुन्हेगारांनी ज्या संतोष देशमुखची हत्या केली पैशासाठी आणि एक मराठा समाजातला होतकरू नेता पुढे येत होता आणि या गुन्हेगारांनी अशी प्रकारे क्रूर हत्या केली की ते लहान लेकरं आहेत, शिक्षणासाठी बाहेरगावी होते, त्यांचं भविष्य यामुळे बिघडलेलं आहे आणि भविष्यात अशा गुन्हेगाराला कुठंतरी आळा बसण्यासाठी सदरच्या पोलीस प्रशासकाला जरा ताकद मिळावी म्हणून ही मी सध्याला तसनी एक प्रोत्साहन म्हणून देण्याची घोषणा केलेली आहे। सदरचे प्रोत्साहन म्हणून लवकरात लवकर अटक केल्यानंतर तसनी 2 लाख रुपयाचं मी देणार आहे। तसेच त्यांना एन्काउंटर किंवा त्यांना फाशीच्या शिक्षापर्यंत पोहोचवल्यानंतर त्यांना मी 51 लाख रुपयाचं बक्षीस व मालकीची माझी 5 एकर बागायत जमीन मी तसनी खरेदी खत करून देणार आहे। आणि नेमकं या प्रकरणामागे नेमकं कोण आहे असं वाटतंय आणि आपण आज वेगळी घोषणा करता, एकीकडे शेतकरी पेशा, दुसरीकडे या अनोखी घोषणा। गुन्हेगाराच्या पाठीमागे कोणी असलं तरी ती गुन्हेगार असतो। गुन्हेगाराला पाठीशी कोणीही घालू नये, कुठल्याही राजकीय पक्षाने घालू नये किंवा कुठल्या एखाद्या संबंधित नेत्याने त्याला पाठीशी घालू नये, कारण का तो गुन्हेगार आहे। गुन्हेगार असतो शेवट। आणि हे नेमकं कशामुळे केलं असेल याचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की त्यांना एक होणारा हे गावगुंडाचा जो त्रास असतो। आता आपण पाहतो की अनेक व्यापाऱ्यांना असेल, कॉन्ट्रॅक्टदारला असेल, ठेकेदाराला असेल, मला खंडणी द्या, मला पैसे द्या किंवा मला हे द्या, मला ते द्या म्हणून बऱ्याच वेळेस धमक्या जात असतात। आणि अशा प्रकारच्या गावगुंडांचा त्रासांना हे शेतकरी त्रसले आहेत। त्यामुळं मग अशा प्रकारचे गावगुंड कमी झाले पाहिजे, यांच्यावर प्रशासनाची वचक झाली पाहिजे आणि अशा गावगुंडांना प्रशासनाने एन्काउंटर देखील केलं पाहिजे। यासाठी यांनी ही जी बक्षिसाची जी प्रणाली राबवली, कारण की स्वतःच्या घरचं 5 एकर जमीन देणं आणि 50 लाख रुपये देणं ही सोपी गोष्ट नाही आणि हे जाहीर केलं आहे। आणि याची नेमकं काय होईल काय नाही यावर वेगवेगळ्या प्रकारे चर्चा आहे आणि महाराष्ट्राभर ही चर्चा आहे। नेमकं आपल्याला काय वाटतंय, खरंच एन्काउंटर करणारा आरोपी आपला जो काही मुख्य गुन्हेगार आहे, गुन्हेगार हा एखाद्या अधिकाऱ्याला सापडेल का, तो एन्काउंटर करतील का, किंवा त्यांच्यावर प्रशासन असेल, शासन असेल आणि सत्ताधारी त्यांच्यावर कडकच्या कडक कारवाई करून त्यांना एक मोठी कारवाई करून त्यांच्यावर काही त्यांना ते अद्दल घडेल असं काही करतील काय? आपल्याला काय वाटतं आपण नक्की या कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला टाकून आम्हाला कळवू शकता। धन्यवाद।